सुद्धा या ठिकाणी पुष्पहार घालून आपण पूजन करा। तसेच छत्रपती शिवराय महाराज यांचं सुद्धा पूजन पुष्पहार घालून या ठिकाणी होत आहे। पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे प्रवक्ते यांना आत्ताच उत्कृष्ट असा संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाला। असे संभाजीनगर पश्चिमचे लोकप्रिय आमदार शिरसाट साहेब, तसेच छत्रपती संभाजीनगर मध्यचे लोकप्रिय आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब गणेश पूजन या ठिकाणी आपण करत आहोत। बंडू गुरुजी आहे का? ओम नमः पूर्ण ब्रह्मणे नमः नैवेद्यं रुपयामि मंगलाचरण ब्रह्म शुभकर्ता आरतीसाठी उभारा करताय। सर्वे पूर्वी प्रेम रूपा देवाची सर्वांगी संसारा उदिसे उलाची संजी धरते मा भोळा शोभे मालवता भोळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती ओंकेश्वर वीरे जडता मुकुटा शोभे गोपाला मंगल जयन बोले धरणी घागरिया रामाचा पंखा हे सदना संकष्टी पावा निर्वाणी रक्षावे सर्वर गजमदना रक्षामना पुरुषी जय देव जय जय दुर्गे दुर्गत भारी दुर्गत संसारी सनातनाते अंबे करुणा विस्तारी दैत्यासुरमदनी पूर्वर ईश्वरवर देतारक संजीवनी जय देव जय जय त्रिभुवनी भुवनी पाता तुझाई शयनाही काही समगो फलंत न भोने काही विवाद पडता पडलो प्रवाही हेतू भक्ताला हेतू जासाला गया अंबे दुधवा घोर घोर नाही देव जय जय प्रसन्न वदने प्रसन्न होती निजता सोनांगन वंदित चरण थोड्यात पाहिजे रूप तुझे देवे अलंगिन अनंत भोजन भावे ओवाळीन मने नवा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुसुता त्वमेव विद्या द्रविनंद हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे तुम राज्य महाधिपत्य मदन अमंत बलिया ईशा सार्वभौम सार्वा ईशान सार्वा पराधा पृथ्वे समत्र पर्यंताया हे जराळी तदप्पे श्लोको विहितो मर्त परमेष्टारो वर्तस्यावसंग्रहे आयुष्यदस्य कामाप्रिये विश्वे देवा सभादिनी ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् मंगल मूर्ति मोरया गणपती बाप्पा मोरया। सर्व मान्य भाऊ तसेच महेशजी माळवतकर साहेब वक्ते तर आहेच, परंतु राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते साहेबांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला। यानंतर पोलीस आयुक्त आदरणीय प्रवीणजी पवार साहेब यांचं स्वागत अध्यक्ष ऋषिकेश भैया जयस्वाल करतील अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी आपल्या शहराचे कर्तव्यदक्ष तथा सर्वांना सहकार्य करणारे पोलीस आयुक्त साहेब यांचं स्वागत ऋषिकेश भैया जयस्वाल या ठिकाणी करीत आहेत। यानंतर ज्यांच्या प्रेरणेतून पृथ्वीराज भाऊ पवार ज्यांच्या प्रेरणेतून 100 वर्ष या ठिकाणी हा सोहळा दाते पाटील यांना त्यांनी त्यांचं स्वागत करावं। या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्यचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रदीपजी जयस्वाल साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो गणेश पवार यांना। त्यांनी मनसेचे सुमितजी खांबेकर साहेब यांचं स्वागत रमेश सूर्यवंशी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती। गंगाधरजी ढगे साहेब नगरसेवक यांचं स्वागत विशाल भाऊ दाभडे यांना विनंती करतो। आमच्या आदरणीय हर्षदाताई शिरसाट यांचं स्वागत संगीताताई बोरसे यांनी करावं। संपर्क प्रमुख
प्रतिभाताई जगताप यांचं स्वागत, संगीताताई सरोदे यांना जयस्वाल साहेब, आदरणीय पोलीस आयुक्त साहेब, ज्यांनी मला हे संधी दिली, आदरणीय भाऊ सुमित दादा, ढगे साहेब, राजू दादा, प्रतिभाताई, सर्व पदाधिकारी, समोर उपस्थित सर्व मंडळाचे सदस्य, सांगताना अतिशय उत्साह आणि या वर्षीचा जे सांगायला खूप आनंद वाटतोय की या वर्षी मला जी संधी भेटली, 100 वर्ष गणेश महासंघाला होतोय आणि त्याचं अध्यक्षपद मला भेटलं. मनापासून भाऊसाहेब त्याबद्दल धन्यवाद देतो. युवकांना जास्तीत जास्त कसं आपण प्रोत्साहित करता येईल त्यासाठी विविध कार्यक्रम असेल आपले. आपण जर पाहिलं असेल कार्यक्रममध्ये आपण प्रो गोविंदा असेल, ढोलताशा स्पर्धा असेल, खो खो, कबड्डी, विविध युवकांना प्रोत्साहित देणारे कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय. माझी सर्व मंडळांना विनंती आहे की आपण त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यात सहभाग नोंदवावा. मागील काही दिवसापासून महिलांवर होणारे अत्याचार असतील त्यासाठी सेल्फ डिफेन्स क्लासेस महिलांसाठी आपण करतोय. आपले जे काही मंडळ असतील, आपले जवळचे जे काही महिला असतील त्यामध्ये आपण आमच्याकडे नाव सुचवा. आम्ही तुमच्याकडे आमचे टीचर्स, व्हॉलेंटियर्स जे कोणी असतील ते आमचे पूर्ण लोक तुमच्याकडे येतील, त्यांना ट्रेनिंग देतील. गुड टच असेल, बॅड टच असेल त्याच्या माध्यमातून. याच्या व्यतिरिक्त आपण सर्वजण आलात, मला संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो. जास्त वेळ घेणार नाही, हा कार्यक्रम खूप आहे मला माहीत आहे. त्याबद्दल आपण सर्वांना परत एकदा धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद. आवाजी. त्याचबरोबर या वर्षीचे अध्यक्ष आहेत ते ऋषिकेश सरोज प्रदीप जयस्वाल, त्याचबरोबर हर्षदाताई जयस्वाल या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि गणपती मंडळाचे विविध पदाधिकारी आणि अध्यक्ष. सर्वप्रथम मी ऋषिकेश भाईंचं अभिनंदन करतो की त्यांना 100व्या वर्षी आपल्या शहराच्या या मंडळात ज्यावेळी झालेलं आहे गणपती उत्सव महामंडळाचे अध्यक्षपद त्यांना भूषवाला मिळालेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि त्यांनी आता कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे की त्यांनी गणपतीच्या दरम्यान काय काय कार्यक्रम ठेवलेले, म्हणजे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे आणि तरुणांपासून महिलांपासून ते वेगवेगळ्या गटाच्या लोकांना आकर्षित करणारे असे खूप चांगल्या प्रकारचं नियोजन त्यांनी कार्यक्रमाचं केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की शहरातून मोठ्या प्रमाणात आणि अतिशय चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या सगळ्या कार्यक्रमाला मिळेल. आणि त्यांच्या सर्व कार्यक्रमाला आणि आपल्या सर्व गणपती मंडळांच्या कार्यक्रमाला, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या गणपती उत्सवाला निश्चितच काल आपली जी बैठक झाली आमदार साहेब जयस्वाल साहेबांनी, त्याचबरोबर आपल्या शिरसाट साहेबांनी देखील सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की एकदम धूमधडाक्यात आणि मोठ्या प्रमाणाने अतिशय उत्साहावर्धक अशा कशा परिस्थितीमध्ये हा उत्सव झालेला आहे. त्याच्याकरता येणाऱ्या गणेशोत्सवाचा देखील मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित आदरणीय पोलीस आयुक्त पवार साहेब, माझे सहकारी प्रदीप जयस्वालजी, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ, या ठिकाणी मनसेचे जिल्हा अध्यक्ष तसेच जगतापताई, बाकी जोशी आहेत, राजू शिंदे आहेत, सर्वच पदाधिकारी, सर्व पक्षाचे पदाधिकारी या व्यासपीठावर आहेत. आणि या वर्षाचे अध्यक्ष ऋषिकेश जयस्वाल, राजेंद्र दाते पाटील, त्याचे सहकारी अनिल पवार, संदीप शेळके, हरीश शिंदे, विशाल दाभाडे, निखिल चव्हाण, गणेश शर्मा, राज मनसुरी, अक्षय लिंगायत, विनायक विन्नम, सागर ठाकूर, जिरंगी गादिया, सर्वच मान्यवर. खरं तर आता या वर्षाचा गणेशोत्सवाचा जर पाहिला, योग जर पाहिला तर 100 वर्ष आपल्या इथलच्या गणेशोत्सवाला होता. पृथ्वीराज पवारला जरी 100 वर्ष झाले नसेल पण गणपती उत्सवाला हे 100 वर्ष या महासंघाला होत आहे. आणि योगायोग असा आहे की या वर्षाचा अध्यक्ष हा तरुण ऋषिकेश होतोय. तुझ्या वयामध्ये तुझा बाप मी जेलमध्ये असायचो. या शहरातले सर्व लॉकअप आम्ही दोघांनी सगळे मिळून पाहिलेले आहे. आणि योगायोग असा आहे की आज तुला या गणेश महासंघाचा अध्यक्षपद तुला विराजमान होण्याची संधी मिळते. पोलीस कमिशनर या कार्यक्रमाला आहेत, सर्व अधिकारी आहेत. ही संधी खऱ्या अर्थानं ऋषी ही सोडली नाही पाहिजे.
गणेश महासंघाचं हे कार्यालय जरी असेल तरी या शहराचं नाव या महाराष्ट्रामध्ये आहे. मुंबई ठाण्याचा गणपतीनंतर सर्वांचं लक्ष या संभाजीनगरच्या गणरायाकडे असतं. मग पुण्याचा तो दगडूशेठ हलवाईचा गणपती असो, हे सर्व झाल्यानंतर संभाजीनगरचं काय इकडे सगळं डिपार्टमेंट असेल किंवा जनता असेल इकडे पाहत असतं. आज कोकणामध्ये जर तुम्ही पाहाल, हे फक्त कोकणात जाण्यासाठी झालेलं आहे. रेल्वे सर्व फुल आहे. बाकी 4 व्हीलर असेल देतो आपल्या वाहनाने, परंतु गावाकडे जाऊन मला गणरायाची आराधना करायची, 10 दिवस एक आनंदाचं वातावरण त्या गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक पाड्यावर असतं. आणि तेच वातावरण या शहरात सुद्धा मध्ये आहे. करोनाचा काळ जर सोडला तर त्याच्यानंतर हा दुसरा गणपती, ज्याचा उल्हासामध्ये आणि जल्लोषामध्ये स्वागत सगळीकडे होतं. मी आता गणरायाचं आगमन आजच पासून सुरू झालेलं आहे. हर महादेव असेल, केसरी मंडळ असेल, त्यांना सुरुवात करून दिली. आता त्याची स्थापना पदमपुऱ्यामध्ये होते आणि प्रत्येकाला वाटतं की मला या उत्सवामध्ये जेवढं होईल तेवढं सहभागी व्हायचं. आणि ऋषी आणि त्यांच्या सहकार्यांनी जी काही भावना व्यक्त केली की आम्हाला या शहरामध्ये गणेशोत्सव साजरा करत असताना सामाजिक सलोखा कसा राखला जाईल, युवकांना प्रशिक्षण कसं दिलं जाईल, महिलांना प्रशिक्षित कसं केलं जाईल, म्हणजे उपक्रम घेताना त्याच्याबरोबरचा उत्साहाबरोबर उपक्रम हे सांगडजी घालायचा प्रयत्न करतो. हे खरं तर तुझं याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे. निश्चित तुला जे काही सहकार्य लागेल आम्ही सर्वजण करू, त्याची चिंता करायची. आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले पदाधिकारी यांचे आभार. पत्रकार बांधव या ठिकाणी आले, त्यांचेही या ठिकाणी आभार. आणि हा कार्यक्रम संपला असं अध्यक्षाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर केलं.